नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये बघा, माझ्याकडं आपल्या घरातच जे साहित्य पडलेलं आहे ना, त्यापासून सुंदर अशी पिशवी तयार करणार आहोत. तुम्ही पर्स पण म्हणू शकता किंवा पिशवी पण म्हणू शकता. या ठिकाणी बघा, मी साडीची लेस वगैरे घेतली आहेत, शॉपिंग बॅग घेतली आहेत, आणि बघा साडीचे तुकडे आहेत उरलेले माझ्याकडं, ते घेतलेले आहे, आणि एक चेन घेतलेली आहे. तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी बघा, एक साडीची एवढीशी लेस होती पडलेली, ती घेतली आहेत माझ्याकडं अशा पद्धतीने. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. या ठिकाणी तुम्हाला माप वगैरे पण दाखवते मी. इथं बघा, एक पट्टी घेतली आहेत मी 4.5 इंचाची. इथं शॉपिंग बॅगसुद्धा घेतल्या आहेत बघा, कट करून, आणि 2 पार्ट साडीच्या कापडाचे घेतले आहेत. याचं सुद्धा माप तुम्हाला दाखवत आहे मी. हे बघा, आपण जे आहेत ना, आपण शॉपिंग बॅग घेईल ते आतमध्ये टाकणार आहोत. हिरवं कापड वरतून लावणार आहे, आणि जे पिवळं कापड आहे साडीचं ते आजच्या साईडने अस्तर म्हणून त्याचा वापर करणार आहोत. याचं सुद्धा माप तुम्हाला दाखवत आहे. या ठिकाणी तुम्हाला माप दाखवत, 13 इंच लांब आणि 13 इंच रुंद अशा पद्धतीने आपल्याला तिन्ही पण पार्ट कट करून घ्यायचे आहे. म्हणजे बघा, इथं 13 इंच लांब आणि 13 इंच रुंद मेन फॅब्रिक आणि शॉपिंग बॅग आणि अस्तर अशा पद्धतीने आपल्याला 3 पार्ट आपल्याला कट करून घ्यायचे एका साईडचे. टोटल आपल्याला 6 पार्ट कट करून घ्यायचे आहे. आता बघा, एक साडीचा कापड आहे तो खालती ठेवला आहे, मध्ये शॉपिंग बॅग ठेवला आहे, आणि वरून जो हिरवा कापड आहे मेन तो ठेवला आहे. आपल्याला कड्याकडे शिलाई मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे कापड अगदी व्यवस्थित सेट होतं आपला. आणि जो पिशवी वगैरे आहेत ना, त्याचा थिकनेस पण चांगला येतो आणि जास्त दिवस टिकते. आता त्याच्यामध्ये बघा, आपण अशा तिरकस आहेत ना, शिलाई मारून घेऊ, म्हणजे आपलं कापड वगैरे असं फुगणार वगैरे नाही, काहीच नाही, व्यवस्थित सेट होईल. तुम्ही साईज तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी करू शकता. इथं मी बघा 13 इंच केलं आहे, जास्त मोठी पण नाही आणि जास्त छोटी पण नाही आहे. इथं बघा, आता आपण अशा तिरकस आडव्या आणि उभ्या शिलाई मारून घेतल्या आहे. जे एक्स्ट्राचं कापड आहेत बघा निघलेलं, ते आपण कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने व्यवस्थित. आता इथं बघा, आपल्याला 1 ते 1.5 इंचाचा असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे. याच पद्धतीने आपल्याला दुसरा सुद्धा पार्ट बघा तयार करून घ्यायचा आहे. दोन्ही पण पार्ट आपले तयार झाले आहेत. आता इथं बघा, सेंटर काढून घेऊ आपण. सेंटर काढल्यानंतर इथं आपल्याला 2.5 इंचावरती बघा, या साईडनं आणि त्या साईडनं असं मार्किंग करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने दोन्ही पण पार्टला आपण हे करून घेतलं आहे. आता आपल्याकडे जी बघा साडीची छोटीशी लेस पडली होती ना, ती डबल फोल्ड केली मी. हिरव्या साईजची कलरची लेस होती, सॉरी, ती डबल फोल्ड करून याला शिलाई मारून घेतली अशा पद्धतीने. बघा, मी याला शिलाई मारून घेत आहे. याला थोडेसे आपले हे आहेत, खडे वगैरे आहेत ना, म्हणून मी काढून ती शिलाई मारत आहे. आता बघा, स्ट्रीप तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला एक माप दाखवते मी. तर 18 इंच आपण लांब घेतला आहेत बघा. अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत बघा, दोन्ही पण साईडला. बघा, आता आपल्या स्ट्रीप आहेत त्या जॉईंट झाल्या आहेत अशा पद्धतीने. आता इथं आपण बघा साडीचा काठ घेतला आहेत ना, तिचे बघा 2 भाग करून घेतले आहेत. अगोदर आपण काय करणार आहोत, चेन बघा इथं मी उलटी ठेवून घेतली आहेत, आणि एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने. नंतर बघा, खालच्या साईडने फोल्ड करायचं, स्ट्रीप आहे ते वरती करून घ्यायची आहे, आणि त्याच्यावरती एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. बघा, मी तर रनर वगैरे टाकून घेतला आहे आधीच बघा मध्यभागी सेंटरला. आता इथं बघा चेन सुईची आहे, आणि जो कापडाचा पार्ट आहे तो उलटा ठेवला आहे. याला सुद्धा आपल्याला सरळ शिलाई मारून दाबटीप देऊन घ्यायची आहे त्या साईडला करून. बघा, असं खालच्या साईडने एकदम सोपी पद्धत आहे बघा चेन लावायची.
आता इथं बघा आपण हे करून घेतले आहे, लॉक करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राची चेन कट करून टाकली. आता इथं बघा आपण जी लेस घेतली आहेत ना, ती इथं बॉर्डर बघा आपण दोन्ही साईडने फोल्ड करायची. अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि बघा जॉईंट करून घ्यायची आपल्याला, जे दिसायला छान दिसेल. बघा अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट करायचे आहे. स्ट्रिपच्या खालती जॉईंट करायचे आपल्याला व्यवस्थित. अगदी टाकाऊपासून टिकाऊ आहे. बघा माझ्याकडे छोट्या लेस आणि या काठाचे तुकडे पडले ना, त्याचा वापर इथं मी केलेला आहे. आता सेम दुसऱ्या साईडने सुद्धा आपण इथं जॉईंट करून घेतली मी इथं. आता ही 4 इंचाची पट्टी घेतली आहेत बघा, ती वरच्या साईडने फोल्ड करायची डबल, आणि नंतर पण डबल फोल्ड करायची. आणि इथं बघा आपल्याला लहान लहान प्लेट टाकून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. जुन्या काळात बघा अशा पिशव्यांना बघा आपण रिबन वगैरे लावतो ना, सेम त्याच पद्धतीने, फक्त इथं कापड आहेत आपल्याकडे हे लाल कलरचं. आता इथं बघा इथं चेनच्या थोडंसं खालती आपण एका साईडलाच फक्त आपल्याला ही फ्रिल आहेत ना ती लावून घ्यायची आहे. सुईच्या बाजूनेच लावायची बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. इतकी सुंदर दिसत ही पिशवी ना. आता इथं सुद्धा बघा आपल्याला थोडंसं फोल्ड करून घ्यायचं. आता बघा कडेकडीने आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित. अर्धा इंच कापड पकडून अशी शिलाई मारायची आहे. दोन्ही पण पार्ट बघा एकदम परफेक्ट कापल्यानंतर एकदम व्यवस्थित बसतात. आता याला आपण डबल शिलाई मारून घेऊ. इथं तुम्ही बघा अशी पायपिंग पण करून घेऊ शकता. चेन ओपन करून बघा, तुम्हाला पिशवीचा फायनल लुक दाखवते कशी दिसते ते. अशा पद्धतीने बघा आपली पिशवी तयार झाली आहेत. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर जो कोण नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी. तर हा आहे आपला पिशवीचा फायनल लुक. तुम्ही शोल्डर पर्ससुद्धा बनवू शकता अशा पद्धतीने, पॉकेट वगैरे जॉईंट करून ना. चला तर मग भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये.